हानीसाठी कारणीभूत ठरलेला एक महत्त्वाचा घटक. त्यामुळेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक पाऊल म्हणून सध्या महाराष्ट्र राज्यात प्लास्टिक बंदी लागू आहे. मैत्रिणींनो, प्लास्टिक बंदी झाल्यापासून काही दैनंदिन अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागत असलं तरी प्लास्टिक बंदी ही काळाची गरज आहे. आणि याच विषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया प्लास्टिक बंदी काळाची गरज याविषयी शेख नजमा मैनुद्दीन यांचे विचार. प्लास्टिक बंदी हा ज्वलंत प्रश्न भारताला विकासापासून 4 हात लांब घेऊन जाणारा म्हणून प्लास्टिक बंदी हा निर्णय योग्यच आहे. 21व्या शतकात वाटचाल आणि भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना प्लास्टिक प्रदूषण हा एक शापच ठरलेला आहे. प्लास्टिक वापरावर निर्बंध हा जरूर लावावा, पण त्याचबरोबर प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या मोठमोठ्या कारखान्यावरही बंदी आणायला हवी. प्लास्टिक बंदीचे नियम आपण पाळूया. प्लास्टिक बंदीचे नियम आपण पाळूया. पर्यावरणाची काळजी घेऊन भारत देश विकसित करूया. पर्यावरणाची काळजी घेऊन भारत देश विकसित करूया. प्लास्टिक बंदीचे नियम प्रत्येक नागरिकाने पाळून पर्यावरण दूषित होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. कारण प्लास्टिक वापरामुळे आरोग्याला हानी पोहोचणार आहे. आरोग्य ही मानवाची खरी संपत्ती आहे. आज 21व्या शतकामध्ये प्लास्टिक ही मनुष्य आणि प्राणी यांच्या जीवाशी झुंजणारी एक गंभीर समस्या भेडसावली आहे. प्लास्टिक म्हणजे आधुनिकीकरणात मानवाला लागलेले खूप मोठे व्यसन आहे. हे व्यसन तोडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. पर्यावरणाला समृद्ध करण्याकरता प्लास्टिक वापर टाळून आता आपण सर्वांनी कापडी पिशव्यांचा वापर अंमलात आणावा. प्लास्टिकच्या व्यसनातून सुटूया आपण सारे. प्लास्टिकच्या व्यसनातून सुटूया आपण सारे. पर्यावरण समृद्धीसाठी प्लास्टिकचा वापर टाळून आपण कापड वापरूया सारे. प्लास्टिकला विसरूया, प्लास्टिकला विसरूया, कापड वापरूया. प्लास्टिकला विसरूया, कापड वापरूया. घर घर बाटो, घर घर बाटो कपड़ों की थैली. घर घर बाटो कपड़ों की थैली, तब बंद होगी पॉलीथीन की खतरनाक थैली. स्वच्छ सुंदर रखो वातावरण, पॉली बैग प्रदूषण का एकमात्र कारण. स्वच्छ सुंदर भारत घडवण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळायला पाहिजे. प्लास्टिक सडत नाही, गंजत नाही, त्याचा नायनाट 1 वर्ष पूर्ण होत नाही. हे आपण सर्वांनी जाणलं पाहिजे. प्लास्टिक नायनाट होण्याकरता 1000 वर्ष लागतात हे आता सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. पर्यावरणाशी आपण नाते जोडले पाहिजे. प्लास्टिकचा वापर कायमचा टाळला पाहिजे. आता प्लास्टिकला समजू नका कधीच दोस्त, कारण प्लास्टिक प्रदूषणाचा खरा आहे स्रोत. दर सेकंद आणि मिनिटाला अनेक मूक प्राणी प्लास्टिक खाऊन बळी पडत आहे. प्रत्येक कुटुंबाने आणि प्रत्येक सदस्याने आता प्लास्टिक वापर हा टाळला पाहिजे. प्रत्येकाने प्लास्टिक वापर टाळण्याचा संकल्प केला पाहिजे. मूक प्राणियों के बारे में जरा आप सोचिए. मूक प्राणियों के बारे में जरा आप सोचिए. पॉलीबैग का उपयोग आप सब छोड़िए. प्लास्टिक हटवा, देश वाचवा. प्लास्टिक हटवा, देश वाचवा. प्लास्टिकला लावूया कात्री, तेव्हाच मिळेल पर्यावरणाची खात्री. प्लास्टिक हे कितीही जाळे किंवा पुरले किंवा नष्ट केले तरी तो विषारी पदार्थ आहे. तो कधीच नष्ट होत नाही. तो माणूस आणि प्राणी यांच्या जीवास घातक आहे याची जाणीव आता प्रत्येक भारतीय नागरिकाला झालीच पाहिजे. मूक जनावरे जेव्हा उकांड्यावर कचरा कुंडीवर काहीतरी खाण्याकरता जातात तेव्हा ते मूक प्राणी प्लास्टिकचे सेवन करतात आणि आपल्या अनमोल जीवास मुकतात. प्लास्टिकच्या अतिरेकामुळे मोठमोठ्या शहरात महापूर पावसाळ्यात थैमान घालतो. काहीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काहीच वर्षापूर्वी आलेला मुंबईतला महापूर, या महापूरमुळे अनेक मोठ्या प्रमाणात राष्ट्राची हानी झाली. तसेच मानवी आरोग्याची हानी देखील झाली होती. प्लास्टिकच्या संचयामुळे पाण्याचा प्रवाह तुंबला आणि ह्याच कारणामुळे हा आला होता महापूर. प्लास्टिक कसे बरे तयार होते तर प्लास्टिक जमिनीवरचे तेल आणि समुद्रातील तेल एकत्रित करून वेगवेगळ्या तापमानावर ते उकळली जाते आणि त्यापासून तयार होतो भयानक विषारी पदार्थ म्हणजे प्लास्टिक. प्लास्टिक म्हणजे विज्ञानाच्या चमत्कारामधून घडलेला हा एक यशस्वी प्रयोग. वजनाने हलका
कधीच न कुजणारा हा प्लास्टिक पदार्थ. प्लास्टिकचे नैसर्गिकरित्या विघटन व्हायला सुमारे 1000 वर्षे लागतात. यावरून प्लास्टिक किती घातक आहे हे आपणास कळते. प्लास्टिक जेव्हापासून निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत प्लास्टिकचा एकही कण नैसर्गिकरित्या विघटित झालेला नाही. म्हणून प्लास्टिक बंदीचा हा अट्टाहास मानवी आरोग्यासाठी केलेली प्लास्टिक बंदी हे खूप महत्त्वाचे आहे. प्लास्टिकपासून चमचे, ग्लास, पिशव्या, थर्माकॉल, प्लास्टिकच्या पॉलीबॅग या वस्तूंचा वापर यूज अँड थ्रोच्या माध्यमातून होतो. प्लास्टिकच्या वापरानंतर त्याचे विघटन होत नाही. ते प्लास्टिक जमिनीवर चिकटून राहते किंवा पाण्याच्या प्रवाहावर वाहून ते समुद्रात जाऊन मिळते. प्लास्टिक जमिनीला चिकटून राहिल्यावर जमीनही नापीक बनते आणि समुद्रात वाहून गेल्यामुळे ते पाण्यावर तरंगते. समुद्रातील करोडो जीव असतात. या मुक्या प्राण्याला काय बरं कळणार अन्न काय आणि प्लास्टिक काय? या जीवांना प्लास्टिक आणि अन्नातील फरक न कळाल्यामुळे भूक लागल्यावर ते जीवाणू प्लास्टिक खातात आणि आपल्या प्राणास मुकतात. समुद्रातील जीवाणू प्राणास मुकल्यामुळे अनेक समुद्रातील जीवाणूची संख्या कमी झालेली आहे. प्लास्टिकची बंदी ही काळाची गरज आहे. प्लास्टिक जमिनीला चिकटून राहतो, त्यामुळे त्या जमिनीवर आलेला भाजीपाला किंवा अन्य वनस्पतीचे उत्पादन केले जाते. प्लास्टिकचा अंश त्या वनस्पती बरोबर जाऊन आपल्याच पोटामध्ये प्लास्टिक जाते आणि या प्लास्टिकमुळे आपल्याला पोटामध्ये अनेक विकार होतात. त्याचा परिणाम मानवाच्या अनमोल आरोग्यावर होतो. आपण जग बदलण्याची भाषा करतो, भारताला विकसित करण्याची भाषा करतो, नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत की आपण भारत एक महासत्ता बनवायचा. पण प्लास्टिक नावाचा या किड्याने भारताची प्रगती थांबवलेली आहे. प्लास्टिक बंदी जर 100% यशस्वी झाली तर आपण नक्कीच महासत्ता बनणार, यात काहीही शंका नाही. ही सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी. प्रत्येकानं प्रत्येकाच्या कुटुंबापासून सुरुवात करायला हवी. मी माझ्या किचनमध्ये प्लास्टिक वापरणार नाही. मी माझ्या घरामध्ये प्लास्टिकचा वापर करणार नाही. मी वापरणार ते कापडी पिशव्या, जुनं ते सोनं, असा प्रत्येकाने निर्धार करायला पाहिजे. म्हणून करूया सुरुवात स्वतःपासून प्लास्टिक बंदीच्या विजयाची. करूया सुरुवात स्वतःपासून प्लास्टिक बंदीच्या विजयाची. प्लास्टिकचा वापर टाळून शपथ घेऊया प्लास्टिक मुक्त भारत घडवण्याची. प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिकच्या वाट्या, औषधांची वेस्टर्न, रेनकोट, प्लास्टिकची आवरणे, बिस्किटची वेस्टर्ने, सजावटीची थर्माकॉल, सलाईनच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा वापर आपण टाळावा. तेव्हाच माझा भारत देश प्लास्टिक मुक्त होईल. आपल्या दैनंदिन व्यवहारात पिण्याच्या पाण्याच्या बाटलीपासून ते बाजारात भाजीपाला आणण्यासाठी वापरलेल्या प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर केला जातो. जमा झालेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यापासून भयानक परिणाम होऊ लागलेले आहेत. प्लास्टिकच्या भस्मासुरला आटोक्यात आणण्यासाठी आता प्रत्येकाला जागृत होणे गरजेचे आहे आणि ती गरज आहे स्वयंशिस्तीची. प्लास्टिक हा पदार्थ चिरंतर आहे, पण आजच्या काळात तीच खूप मोठी समस्या बनलेली आहे. स्वच्छ प्रदूषण मुक्त राष्ट्राची करूया कल्पना. कल्पना वास्तवात उतरवायला आता प्लास्टिकचा वापर आपण सर्व टाळा ना. मुक प्राणी आणि पर्यावरणाचा सगळेच विचार करूया. प्लास्टिकच्या या शत्रूला देशातून हद्दपार करूया. शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयात ही प्लास्टिकच्या पेयाचा वापर होतो. बऱ्याच प्रमाणात होत असलेला हा वापर थांबला पाहिजे. शासनाने याकरता बचत गटाला ऑर्डर द्यावी कापडी पिशवी बनवण्यासाठी आणि बचत गटातील महिलांना पण रोजगार मिळेल आणि त्याचबरोबर प्लास्टिकची बंदी ही अंमल 100% होईल. बचत गटातील महिलांना प्रोत्साहन आणि प्रेरणा द्यावी. जास्तीत जास्त कापडी पिशव्या बनवणाऱ्या बचत गटाला बक्षीस द्यावे, जेणेकरून प्लास्टिकला कुठेतरी आळा बसेल. महिलांना उद्योग निर्मितीही मिळेल आणि ज्या महिला प्लास्टिकच्या पिशव्या जास्त तयार करतील त्यांना पुरस्काराने सन्मानित करावे. तेव्हाच कुठं प्लास्टिकच्या वापराला पूर्णविराम मिळेल. प्लास्टिक जाळल्यावर तो धूर बाहेर पडतो आणि त्यातून हायड्रोजन सल्फाईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे विषारी वायू बाहेर पडतात आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर हा विकार होतो. कॅन्सर, घशाचे विविध आजार, पोटाचे आजार अशा प्रकारचे विविध आजार आपल्याला प्लास्टिकच्या धुरामुळे होऊ शकतात. शासनाने आता प्लास्टिक वापरणाऱ्या व्यक्तीला 5,000 रुपये दंड ठोठावला आहे. पण हे करताना समाजाची जनजागृती व्हायला पाहिजे, समाज प्रबोधन व्हायला पाहिजे. आजही खेड्यापाड्यात प्लास्टिकचा वापर होतो, त्यामागे आजही अज्ञान आहे. हे अज्ञान दूर करण्याकरता जनजागृती होणे खूप गरजेचे आहे. शिक्षक, विद्यार्थी तसेच तरुणी यांनी गावागावात जाऊन जनजागृती करावी. जनजागृतीवर समाज प्रबोधनही करावे. आपल्या शाळेच्या
आपल्या गावातील ग्रामपंचायतच्या भिंतीवर घोषवाक्य केले हवे, जेणेकरून प्लास्टिक बंदी नक्कीच अंमलात येईल आणि दुष्परिणामही त्यांना समजून सांगावे. प्लास्टिक रूपी अंधारातून कापडी प्रकाशाकडे जाऊया. प्लास्टिक रूपी अंधारातून कापडी प्रकाशाकडे जाऊया. पर्यावरण ऱ्हास थांबवण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळूया. पर्यावरण ऱ्हास थांबवण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळूया. आता समजावू सारा गाव, आता पटवू सारा गाव, प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करू आता आपला सारा गाव. सारा गाव. लोकसंख्या, श्रीभूण हत्यासारखे प्रश्न भेडसावत असताना प्लास्टिक ही एक समस्या उद्भवलेली आहे. प्लास्टिकच्या भस्मासुराला संपवण्याकरता सर्वांनी प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. प्लास्टिकचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रणच आहे. प्लास्टिकचा वापर टाळूया, प्लास्टिक बंदी पाळूया. प्लास्टिकचा वापर टाळूया, प्लास्टिक बंदी पाळूया आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कापडाचा वापर आपण करूया. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण, अशी गत आपण सर्वांची झालेली आहे. आपण दुसऱ्याला सांगण्यापूर्वी आता आपणही त्यात प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. लहान थोरांना प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगताना प्रथम आपण त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. मानवी आरोग्यासाठी दारू बंदी, गुटखा बंदी बरोबर आता प्लास्टिक बंदी होणे खूप खूप गरजेची झालेली आहे. जुनं ते सोनं ही मनात खरी ठरलेली आहे. जुन्या काळात प्लास्टिकच्या वापरापेक्षा कापडी पिशव्यांचा वापर जास्त व्हायचा. आजही तशीच वेळ आली आहे. आपण प्लास्टिकच्या वापराऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा. प्लास्टिकच्या डब्याऐवजी आपण स्टीलचा वापर जास्त करावा. जुन्या साड्या, जुन्या बनियनी, जुन्या ड्रेस अशा जुने मटेरियल पासून कापडाच्या पिशवी आपण तयार कराव्या, जेणेकरून प्लास्टिकला कुठेतरी आळा बसेल. पर्यावरण रक्षणासाठी फार उपयुक्त ठरेल. मी माझ्या घरात आणि माझ्या किचनमध्ये एकही कॅरी बॅग वापरणार नाही अशी शपथ प्रत्येक गृहिणीने घ्यावी, जेणेकरून प्लास्टिकला नक्कीच लगाम बसेल. चांगल्या कामाची सुरुवात लवकरात लवकर प्रत्येकाने करावी. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच घेतलेला प्लास्टिक बंदी, थर्माकोल वापरचा बंदीचा जो निर्णय आहे तो तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हिताचा आहे. प्रचंड प्रमाणात निर्माण होणारा हा जो कचऱ्याचा जो ढिगारा आहे तो प्लास्टिकचा, याचं काय करायचं हा मोठा प्रश्न शासनापुढे पडलेला आहे. प्लास्टिकचे व्यवस्थापन करताना फार अडचणी येत आहे. कचऱ्याचा पर्यावरणावर खूप मोठा विपरीत परिणाम होत आहे. प्लास्टिक बंदीचा निर्णय हा 100% योग्य आहे असं मला वाटते. निसर्ग, पर्यावरण हे तर माणसाचे नंदनवन आहे, मात्र आपल्या पर्यावरणाची परिस्थिती दयनीय झाली आहे. केवळ प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे अविघटनशील प्लास्टिक जाळले तर जळत नाही, हे अज्ञान आपल्याला प्रबोधन करून संज्ञान वृत्तीत बदलायला हवे. प्लास्टिकचे भयानक विळख्यातून संपूर्ण पर्यावरणच गिळंकृत केले आहे. प्लास्टिकच्या पिशव्या आणि तत्सम प्लास्टिक वस्तू आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनला आहे. प्लास्टिक वापरणे आणि वापरून झाल्यावर फेकून देणे, अशा विद्राव्य प्लास्टिकला जाळणे अशा मानवी वागण्यामुळे पर्यावरणावर फार फार वाईट परिणाम होत आहे. प्लास्टिक थर्माकोलच्या वापराला बाय बाय करूया. प्लास्टिक थर्माकोलच्या वापराला बाय बाय करूया. पर्यावरण समृद्धीसाठी आता आपण सारे जागृत होऊया. प्लास्टिक मुक्त भारत घडवण्यासाठी आपण प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव आपला प्लास्टिक मुक्त केला पाहिजे. यासाठी भारताचा नागरिक म्हणून आपण प्रत्येकानं प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे आणि इतरांनाही प्लास्टिक वापरासाठी बंदी जागृत केली पाहिजे. निसर्गाचे समतोल राखण्याकरता आपण प्रत्येकाने जनजागृती करणे फार गरजेचे आहे. प्लास्टिक बंदी अंतर्गत प्लास्टिक वापरणाऱ्यावर 5,000 रुपयाचा दंड लागू केला आहे. आपण ही शिक्षा भोगण्याची वेळच येऊ देता कामा नये. प्लास्टिक समस्या लवकरात लवकर सोडून भारत महासत्ता बनवण्यासाठी आपण हे स्वप्न सत्यात आणले पाहिजे. असे कडक नियम प्लास्टिकच्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर लागू करावे, म्हणजे प्लास्टिक मुक्त भारत नक्कीच होण्यास मदत होईल. अनेक तलाव, गटारी, डबके हे प्लास्टिक रूपी कचऱ्याने भरलेले आहे. यामुळे सजीव सृष्टीचा नाश होईल. अनेक वस्तूंचे सेवन प्लास्टिकच्या वस्तूमधून करतो, हे आता आपण टाळले पाहिजे. गेल्या 2-3 दशकापासून प्लास्टिकचा चाललेला थैमान थांबवलाच पाहिजे. ओल्ड इज अ गोल्ड याप्रमाणे आता आपण गेलं पाहिजे. स्वच्छ सुंदर भारत घडवूया. प्लास्टिकचा वापर टाळूया. पर्यावरणाचे जतन करूया आणि जीवसृष्टीचे रक्षण आपण सारे करूया. प्लास्टिक बंदी हा स्तुत्य व सर्वोत्कृष्ट अशा शासनाचा उपक्रम आहे. फक्त गरज आहे आपल्या एका साथीची, आणि ही साथ शासनाला जर मिळाली तर नक्कीच आपला भारत देश प्लास्टिक मुक्त घडेल, यात कुठलीही शंका नाही. हा उपक्रम यशस्वी होऊन आपल्या भारत देशाची 100% प्रगती होणार आहे, यात शंकाच ठरणार नाही. हागणदारी मुक्तीनंतर प्लास्टिक मुक्ती पण आपण 100% केली पाहिजे. तेव्हाच आपण मोकळा श्वास घेऊ आणि आपण सुरक्षित राहू आणि पर्यावरणाला पण सुरक्षित ठेवू. करूया सर्व मिळून प्लास्टिक बंदी. तेव्हाच जगेल सजीव सृष्टी, म्हणजे
आणि आनंदी. आता आपण प्रत्येक जण एक शपथ घेऊया प्लास्टिक मुक्त भारत घडवण्याची, प्लास्टिक मुक्त भारत घडवून प्लास्टिक बंदी पाळण्याची.